तर सगळ्यात आधी भेंडी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि एखाद्या सुती कपड्यामध्ये कोरडी करून घ्यायची आहे. तर भेंडी स्वच्छ धुवून घेतली, सुती कपड्याने पुसून घेतली. तर दोन्ही देठाचे भाग आपण कट करून घेतले आणि भेंडीचे 2 काप करून घ्यायचे या पद्धतीने आणि मधून एक चीर पाडून घ्यायची, ज्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे चीर पाडून घ्यायची आणि यामध्ये आपण मसाला भरू शकतो. तर अशा पद्धतीने सर्व भेंडी चिरून घ्यायची. इथे पाहू शकता मी सर्व भेंडी चिरून घेतली. आता आपल्याला मसाल्यासाठी सुकं खोबरं खिसून घेतलं, ते परतून घेतलं तव्यावरती. तर याचं वाटण बनवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. सुकं खोबरं, थोडंसं तीळ घालायचे आहेत आणि यामध्ये घालणार आहोत आपण लसूण, भाजलेले शेंगदाणे, लाल मिरची पावडर, काळा मसाला, गरम मसाला, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचे. हळद घातली आणि हे वाटण आपण वाटून घेतलं मिक्सरवरती. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं हा आपला मसाला तयार आहे. तो एखाद्या भांड्यात काढून घेतला. आता याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घ्यायचं आहे, म्हणजे भेंडीला चव छान येते आणि तसेच आपली भेंडी चिकट होणार नाही लिंबू घातल्यामुळं. तर याच्यामध्ये लिंबू घातलं, मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करून घेऊया आणि हा आपला मसाला तयार झालेला आहे. तर आता आपण याला भेंडीमध्ये भरून घेणार आहोत. तर आपण भेंडीला मधून एक चीर पाडून घेतली होती, त्याच्यामध्ये हा मसाला असा आपल्याला भरायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. तर सर्व भेंडीमध्ये मी मसाला भरून घेतला आणि याला आता आपण शिजवून घेऊया. तर एका पॅनमध्ये याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे. तेल थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे आपली भेंडी तेलामध्ये छान वाफवली जाते. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी घालायचे आहे आणि जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण भेंडी घालणार आहोत, ज्यामध्ये आपण मसाला भरलेला आहे. ती सर्व भेंडी आपण याच्यामध्ये घालूयात. आता राहिलेला मसाला असेल तर तोही याच्यामध्ये आपण घालणार आहोत. याला थोडंसं परतून घ्यायचं. तर ही भेंडी तेलावरच वाफवली जाते छान. थोडा वेळ परतल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि भेंडीला चांगली वाफ काढून घेऊया. एक 3-4 मिनटात भेंडी आपली छान वाफवली जाते. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालू, थोडंसं परतून घेऊ आणि आणखी 1-2 मिनिट आपण याला चांगली वाफ काढून घेऊया. तर इथे पाहू शकताय तुम्ही भेंडी आपली छान मऊसूत शिजलेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.